नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे खूप घाई झालेली असते इथे समीर आणि पूजाला लग्नाची. पण इथे गुरुजी म्हणतात की मुहूर्त अजून आला नाही, अर्धा तास तरी लागेल. या गोष्टीमुळे पूजा चिडचिड करू लागते. तर आता इथे तिची समजूत समीर घालताना दिसेल की होऊ दे उशीर, लग्न तर होणारच आहे काहीही झालं तरी. पण उशीर झाला आणि घरचे जर आले तर हाही प्रश्न पूजाने उचलल्यानंतर समीर म्हणतो, मी आहे ना, मी तसं काही होऊच देणार नाही. आता इकडे जयवंत सांगू लागतोय की सकाळपासून मी समीरला सापडतोय पण तो कुठेच सापडत नाही. मग इथे अलगदपणे मैना म्हणू लागते, तो लग्न तर करायला गेला नसेल ना. कृष्णाला आठवलं की भक्ती काल रात्री म्हणत होती की पूजा मेहंदी काढते, तर त्याचा अर्थ हाच तर नसेल ना. आता ते दोघंजण लग्न करू शकतात तर कुठे कुठे तर मंदिरामध्ये शोधण्याचा आता इथे ठरवतात. कृष्णा आणि घरची सगळी मंडळी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरांमध्ये शोधाशोध करायला गेलेले असतात. भक्तीला मात्र इकडे जाग आलेली असते आणि ती मदतीसाठी कोणाची तरी वाटच पाहत होते. तिला बबल्या दिसला. बबल्याला ती बोलवते आणि इकडे घरामध्ये लग्न चालू आहे ही बातमी तू फक्त कृष्णापर्यंत पोचव असं त्याला सांगितल्यानंतर तो घाई गडबडीने निरोप आपल्या कृष्णापर्यंत पोचवतो. आता तो निरोप मिळाल्या बाईजाबाई जयवंतरावांना फोन करून सांगते, जिथे कुठे असाल तिथून फक्त सावित्रीच्या घरी जा, तिथे लग्न चालू आहे. आणि तो तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला मंगळसूत्र फक्त घालायचं बाकी असतं आणि तो मंगळसूत्र घालणार म्हणून पूजा फारच खुश असते. आता ते लग्न थांबवण्याच्या प्रयत्नात इथे जयवंत पोचलेला असतो. जयवंतला एवढीशी भीक न घालता हा समीर पटकन दिशी मंगळसूत्र घालून देतो पूजेच्या गळ्यामध्ये. एवढा सगळा प्रयत्न केला, एवढा सगळा घाट घातला तरीही मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. झालं शेवटी दोघांचं लग्न. आता मिरे वाटणारच पूजा आपल्या कृष्णाच्या डोक्यावरती. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.